मी तम्मनगौडा रवी पाटील, माजी सभापती आरोग्य शिक्षण जिल्हा परिषद सांगली। मी 2017 मध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती झाल्यानंतर माझ्या जाडरबोला जिल्हा परिषद गटामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून घेतलं। त्यासाठी ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाकडून जागाही उपलब्ध करून घेतलं। त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा नियोजनमध्ये मंजूर करून घेतलं, त्यासाठी निधी उपलब्ध करून घेतलं। हे सगळे झाल्यानंतर निविदा झाल्यानंतर त्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पाणी उपलब्ध नव्हतं। त्या ठिकाणी ग्रामपंचायती आणि खाजगी ठिकाणी बोर मारून त्यासाठी पाणी सुद्धा त्या बांधकामासाठी उपलब्ध करून दिलं। ही कशासाठी तर जाडरबोला गटातील जनतेने माझ्या आजोबांना जिल्हा परिषद सदस्य केले, आमच्या वडिलांना, आमच्या चुलत्यांना, मलाही सदस्य केले। ते ऋण फेडण्यासाठी आपण सगळं केलं। पण या निमित्तानं त्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन आपण आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या हस्ते आपण उद्घाटन करायचं आपण नियोजन केलेलं होतं आणि केलेलं आहे। मध्ये असं कळतंय की विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन करायचं विचार करून त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांना पाठवून त्याची सगळं तयारी सुरू केलेली आहे। त्यामध्ये मला आमदारांना एवढंच म्हणायचंय की ज्या ठिकाणचं तुम्ही जिल्हा परिषद सदस्य नाही, ज्यावेळी मंजूर झाला त्या सभागृहाच्या त्या डीपीडीसी मीटिंगमध्ये तुम्ही नव्हता, ज्या मीटिंगमध्ये ते सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा परिषदमध्ये त्या गोष्टीचं मंजूर झालं त्यातही तुमचा काही रोल नाही। तुम्ही रोल नसलेले व्यक्ती एवढं अग्रेसिव्हली उद्घाटन पीएससी जाडरबोला प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन करायला तुम्ही आतुर आहात। यामध्ये मला असं म्हणायचं की जतमध्ये ग्रामीण रुग्णालय त्याचा ताबा घ्या, त्या ठिकाणचे सगळं मशिनरी जे अद्ययावत काय सुविधा आहेत ते चालू करा लोकांची जनतेसाठी। ते सोडून प्राथमिक आरोग्य केंद्र जाडरबोलामध्ये एवढं तुम्हाला काय इंटरेस्ट झालंय मला कळणं झालंय। त्यामध्ये जतची जनतेला मला सांगायचं आहे की आतापर्यंत माजी आमदार जगताप साहेबांनी बरेच कामं केले, म्हैसाळचे कामं केले आणि त्यानंतर 5 वर्ष विक्रम सावंतने केले। या सगळ्या गोष्टीचं उद्घाटनचं श्रेय आमदार घेत आहेत। आता निवडून येऊन 1 वर्ष झालं, 1 रुपये निधी कुठेही उपलब्ध केलं नाही, काही केलं नाही। फक्त दुसऱ्यांनी जी काय मंजूर केलं त्याचं श्रेय घ्यायचं त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांचं काम आहे एवढं, याच्या व्यतिरिक्त काही नाही। अजून सुरू होऊ दे काय व्हायचं, त्यांची एमआयडीसी, 10,000 लोकांना नोकरी, इंडस्ट्री, या सगळ्या गोष्टी ते आहेच बाकीचं। पण प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटनाला आमदारांनी एवढं काय गडबड करायचं कारण नाही। सध्या जत तालुक्यामध्ये 3 प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण झालेले आहे। त्यामध्ये 3 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्टाफ नाहीये, ओटीची ऑपरेशन थिएटरची व्यवस्था ठीक नाहीये, त्या ठिकाणी डॉक्टर सोडून खालच्या स्टाफची व्यवस्था अजिबात नाहीये। याच्या व्यतिरिक्त आमदारांनी आता विद्यमान आमदार गोपीचंद पडळकरांनी ते उद्घाटन करायचं काही करतात। त्यामध्ये मला आमदारांना एक सूचना द्यायची आहे, ज्या व्यवस्था, ज्या संस्था लोकांच्या सेवेसाठी पूर्णतः सुसज्ज नाही नसताना निव्वळ श्रेय घेण्यासाठी आमदार तडपडतात। त्याच्याऐवजी शासन दरबारी अधिवेशनामध्ये एकही मुद्दा नाही, जत ग्रामीण रुग्णालयाचे ताबा घेतले नाही, माडगाळ ग्रामीण रुग्णालयामध्ये स्टाफ नाही, तिचं मेडिसिन नाही, तिची कुठलीही व्यवस्था नाही आणि 3 प्राथमिक आरोग्य केंद्र जाडरबोला, कुंभारी आणि मुचंडीमध्ये तिथं आपण कुणीही जतचे कुठलंही रुग्ण गेलं तर कुठलीही व्यवस्था तिथं तैनात नाही। याच्या व्यतिरिक्त आमदारांनी जाडरबोला प्राथमिक केंद्रात खूप रस दाखवलेले आहे। जाडरबोला प्राथमिक केंद्र उद्घाटनाची तयारी करायला लागले। त्यामध्ये गोपीचंद पडळकरचं जाडरबोला प्राथमिक आरोग्य केंद्र होण्यामागे कुठलंही 1 रुपयाचं तिथं योगदान नाहीये। मी जिल्हा परिषद सभापती असताना जागेपासून, त्याच्या बांधकामचं पाणीपासून त्याचे ते पूर्णतः बांधकाम पूर्ण होईपर्यंत त्याची प्रत्येक गोष्टीचं तंतोतंत पाठपुरावा आम्ही केलेला आहे। आम्ही आरोग्यमंत्र्यांची वेळही घेतलेली आहे आणि निव्वळ उद्घाटन श्रेय सोडून त्या ठिकाणी स्टाफ, अद्ययावत व्यवस्था, ऑपरेशन थिएटर, सर्व प्रकारचे मेडिसिन, या सगळ्या गोष्टी घेऊन उद्घाटन करावे असं आम्ही आरोग्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे आणि विलासराव जगताप साहेबांना आम्हाला आरोग्यमंत्र्यांनी 2-4 दिवसात वेळही देणार आहेत। ह्या सगळ्या गोष्टी सहित उद्घाटनाचं त्यांनी वेळ दिलेली आहे। जतचे आमदार मात्र फक्त नारळ फोडणे, तिथं कुठला रुग्ण जाऊन त्या दवाखान्यात मेला तरी त्या आमदाराला काही देणं घेणं नाही।
असली परिस्थितीमध्ये जतची त्यांनी सेवेत उतरलेले आहेत. याबाबत जतची जनतेनेच विचार करावा आणि विषय भरपूर आहे, MIDC आहे, सगळ्या गोष्टीचा आम्ही प्रत्येक गोष्टीचा इथनं पुढे आम्ही त्या फॉलोअप घेणार. Press the bell icon on the YouTube and never miss another update.